ब्रँडेड मजदूर की देशाचा कणा. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेला धनाढ्य सावकार का म्हणतात माहिती आहे का? कारण त्याच्याकडं अफाट पैसा आहे. लक्षात घ्या, त्याच्याकडं अफाट पैसा आहे, पण काम करायला लोक कुठे आहेत त्याच्याकडं? स्वतःची माणसंच नाही आहेत ना. ते काय करतं माहिती आहे, ते जगातून हुशार मुलं शोधतं, त्यांना डॉलरचं आमिष दाखवतं आणि आपल्या कंपनीमध्ये ना ते ब्रँडेड मजदूर म्हणून राबवून घेतं. का करू शकतं अमेरिका असं? का करतं? अमेरिकेनं हेच द्वितीय विश्वयुद्धानंतर केलं. दुनियाभरच्या हुशार वैज्ञानिक लोकांना स्वतःच्या देशात आणलं, स्वतःच्या देशासाठी काम करायला सांगितलं. स्वतःच्या देशासाठी काम करा, तुम्हाला मान देतो, सन्मान देतो, राहण्याची सोय करतो, तुम्हाला पैसा देतो, सन्मान देतो, सगळं द्यायला तयार झाला. अमेरिकेनं त्या सगळ्या वैज्ञानिकाला स्वतःच्या देशाच्या प्रगतीत काम केल्याबद्दल हे सर्व सुविधा पुरवल्या. तुम्हाला जर माहिती करायची असल्यास तर गुगलवरती सर्च करून बघा, वैज्ञानिक लोकांना काय काय सुविधा दिल्या, काय काय सन्मान दिला. हा अमेरिकेनं दिलेला सन्मान आहे, ज्या सन्मानाच्या जीवावरती आज अमेरिका करोडो आहे, करोडो अरबोमध्ये धंदा करते. त्याच्याकडं आजचं प्रगत तंत्रज्ञान आहे. असंच नाही प्रगत तंत्रज्ञान मिळालं, त्यांना हिऱ्याची किंमत होती, त्यांनी ते सगळे हिरे गोळा केले, हिऱ्यांची योग्य किंमत दिली. मग प्रश्न हा आहे की भारताची हिऱ्यासारखी मुलं देश सोडून परक्याच्या शेतात का राबतात माहिती आहे का? कारण आपल्या देशाची जी सिस्टीम आहे ना, सिस्टीम, आपण म्हणतो भारत हा महासत्ता होईल, पण सत्य काय माहिती आहे का? जोपर्यंत आपली सिस्टीम गजलेली आहे ना, तोपर्यंत आपली बुद्धिमत्ता बाहेरच जात राहणार. तुम्हाला माहिती आहे का, भारतातील प्रत्येक श्रीमंत व्यक्ती किंवा असा बुद्धिमान व्यक्ती पहिलं प्लेन पकडून अमेरिकेला जायचं का विचार करतो? तुम्ही अजून बघितलं नसेल, अमेरिकेला जाण्यासाठी लाईन लागते, लाईन, की आम्हाला अमेरिकेत जायचं आहे. का बरं होतं असं? कारण अमेरिकेला किंमत आहे टॅलेंटची, गुणवत्तेची किंमत आहे, आणि त्या किंमतीचा वापर करते. म्हणून अमेरिका पहिल्या फ्लॅटमध्ये बसवून आपल्या लोकांना घेऊन जाते. आपल्याच लोकांना नाही, दुनियातले, जगातले सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती, ह्या व्यक्तींचं अमेरिकेमध्ये रेड कार्पेट टाकून स्वागत केलं जातं. अमेरिकेमध्ये त्यांची किंमत केली जाते. अमेरिकेमध्ये नेहमी बुद्धिमान लोकांची किंमत होती. त्यामुळे आज अमेरिका प्रगत आहे. आपल्याकडं काय माहिती आहे का? आपल्याकडं टॅलेंटपेक्षा जात पाहिली जाते, गुणवत्तेपेक्षा आरक्षण पाहिलं जातं, आणि वशिलीबाजीवर चर्चा होते. सर्वात मोठं दुर्दैव काय माहिती आहे का? काही मूर्ख राजकारणी आहेत ना, हे आपले नेते स्वतःच्या देशाच्या, धर्माच्या आणि जातीच्या पण वरती समजतात स्वतःला. लोकांना विकास, शिक्षण आणि रोजगारावर प्रश्नच विचारू नयेत म्हणून त्यांना जातीपातीच्या आणि प्रांतीयवादांच्या भिंतीत कैद करून ठेवतात. हे फक्त याला नेते जबाबदार नाही आहेत, जनतेला पण तेच हवं आहे. जनता जातीच्या बाहेर जायला तयार नाही, जनता प्रांताच्या बाहेर जायला तयार नाही, जनता भाषेच्या पुढं जायला तयार नाही. ह्यांना तिथंच राहायचं आहे. ज्याला बाहेर जायचं आहे तो कुंपणाच्या बाहेर उडी मारेल, पण ज्याला कुंपणाच्या आतच राहायचं आहे तो उडीसुद्धा मारणार नाही. या उलट जो कुंपणाच्या बाहेर उडी मारतोय त्यालासुद्धा ओढून तुम्ही तुमच्यात घ्यायला बघता. हे लक्षात द्या. एखादा जर भाषेचा विरोध करत असेल, भाषावाद करून नुकसान होईल, नाही करायला पाहिजे, आपण सगळे एक राहू, तर त्याचा विरोध केला जाईल. एखादा म्हणला जातपात करू नका, तर त्याचा विरोध केला जाईल. हे लक्षात घ्या. का? तर आम्हाला तर बाहेर निघायचं नाही, पण जो आपल्याला बाहेर काढायचा विचार करतोय आपल्याला त्यालासुद्धा बाहेर काढून द्यायचं नाही. मग तो काय करतो? तो पहिलं विमान पकडतो आणि अमेरिकेला जातो. हे लक्षात घ्या. जेव्हा एखादा हुशार तरुण भारतात काही करू पाहतो ना, तेव्हा त्याला ही भ्रष्ट सिस्टीम आहे ना, ही सरकारची जी भ्रष्ट सिस्टीम आहे ना, ह्याच्या ज्या कटकटी आहेत ना, कटकटी आणि राजकीय दबाव, याचा सामना करावा लागतो. शेवटी काय करतो माहिती आहे? तो कंटाळतो आणि म्हणतो आणि विमान पकडतो आणि अमेरिकेच्या गुगल, मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी स्वीकारतो. तिथं तो ब्रँडेड नोकर जरी असला, पण त्याला तिथं किमान त्याच्या कामाचा सन्मान आणि सुरक्षितता मिळते. हे लक्षात घ्या. जोपर्यंत आपण जातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन गुणवत्ता जपायला शिकत नाही ना, तोपर्यंत आपण फक्त जगाला मजूर पुरवणारा देश राहू. नेत्यांच्या खेळाचे प्यादे बनू नका, देशाच्या प्रगतीचे शिलेदार बना.
तुमच्या मते भारताची ही सिस्टीम बदलण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल काय असायला हवं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि एक लक्षात घ्या,